अतिरिक्त जिल्हाधिकारी, RDC आणि डेप्युटी कलेक्टर यांच्याकडे काय काय जबाबदाऱ्या असाव्या, 12 वर्षापूर्वी विभाजन झालं होतं. पण आता बदलत्या काळामध्ये काही जबाबदाऱ्या ॲडिशनल कलेक्टरच्या वाढवल्या, काही जिल्हाधिकाऱ्यांना वर्क केल्या आहेत, काही RDCला वर्क केलं आहे. त्यामुळे योग्य पद्धतीनं कामाचं जे काही विभाजन झालं तर अजून गतिमान प्रशासन होण्याकरता फार आपल्याला त्याचा उपयोग होईल. आणि म्हणून मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सुचवल्याप्रमाणे आम्ही आता हे विभाजन केलेलं आहे. नक्कीच आमचे जिल्हाधिकारी आणि ॲडिशनल कलेक्टर, RDC आणि डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार या विभाजनानंतर चांगल्या पद्धतीने काम करतील आणि जी अपेक्षा सरकारची आहे ती पूर्ण करतील. नाही, मला वाटतं की थोडा 3-4 दिवसापासून एकनाथजीची तब्येत चांगली नाही आहे, पण आता तब्येत ठीक आहे. निश्चितपणे उद्या, परवा, सोमवार, मंगळवारी एकनाथजी पुन्हा विधिमंडळात येतील. नाही, यावर्षी मिसिंग लिंक तयार झाली आहे. कधी कधी आपण काम करताना काही गोष्टी राहून जातात, त्याच्यामुळे होतं. कधी कधी खूप जास्त पाऊस असल्यामुळे होतं, पण त्यातून आपल्याला कळतं. आणि तो हा जो पिरियड असतो वर्षभराचा, तो त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरकडेच त्याचं मेंटेनन्स असतं. त्या वर्षात त्याला पूर्ण चेक करावं लागतं, कुठे कुठे कामात काही बिघाड झाला त्यांच्याकडनंच ते करून घ्यावं लागतं. त्यामुळं डिफेक्ट लायबिलिटी पिरियड जो असतो याकरता असतो की वर्षभर 6 महिने जे काही आहे त्यात दिलेल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये त्या काळात त्यांनी पूर्ववत करून द्यायचं असतं. त्याला सरकारचे पैसे लागत नाही. त्यामुळे आता कळलं आपल्याला की कुठं त्या ठिकाणी कामात काही राहून गेलं किंवा पावसामुळे काही होऊ शकतं. अशा वेळी तर सरकारचा म्हणूनच हा काळ असतो. त्या काळात सरकार त्यांच्याकडे दुरुस्त करून देतं. मी आधीच सांगितलं होतं की मी प्रताप सरनाईकजीला हे सांगितलं आहे की या पद्धतीनं काही RTO चुकीचं होत आहे. मागेही एकदा बैठक घेतली होती, काहीतरी स्मेल मलाही या गोष्टीचा आला होता आणि त्यामुळं आम्ही याची तक्रार केली होती. त्या तक्रारीवर प्रताप सरनाईकजींनी याच्यात चांगली कारवाई केली आहे. त्यांनी कडक कारवाई करून याला पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मी एक परवाही सांगितलं की अमित साटम हे प्रगल्भ नेते आहेत. बोलण्याचे कधी कधी संदर्भ असतात, टिपलं वेगळं जातं, सांगितलं वेगळं जातं. पण अमित साटम कधी असे त्या ठिकाणी इतक्या मोठ्या घटनेबद्दल असे हावभाव करणार नाही किंवा असं हास्य वगैरे करणार नाही. एका वेळी बोलून 2-3 विषय येत असतात. त्यामुळं एखादी घटना सांगितली मग दुसरी सांगितली, आपल्याला वाटतं पहिल्या घटनेबद्दल त्या ठिकाणी काय होते आहे. त्यामुळे अमित साटम हे सेन्सिटिव्ह नेते आहेत, संवेदनशील आहेत. त्यामुळं असं कुठलंही त्या ठिकाणी जे गैरसमज तयार करण्यात आला तो गैरसमज लोकांनी दूर केला पाहिजे. राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील असं बोलतात हे हास्यास्पद आहे. खरं तर त्यांनी आपले पार्टनर उद्धव ठाकरेच्या सरकारच्या काळामध्ये काय काय झालं जरा एकदा चेक करून घेतलं तर बरं होईल. कशाला त्याच्यामध्ये आता जायचं आपल्याला. शेवटी आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा माननीय एकनाथजी, माननीय देवेंद्रजी, एकनाथजी मुख्यमंत्री असताना बऱ्यापैकी डिपॉझिट असलेला पैसा हा मुंबईच्या डेव्हलपमेंटवर त्यांनी खर्च केला. हीच भूमिका असली पाहिजे. पैसा डिपॉझिट ठेवण्यापेक्षा राज्याचा GDP कसा वाढेल, राज्याचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं डेव्हलप होईल, त्यामध्ये कशी वाढ होईल याची काळजी घेतली पाहिजे. नाही असं बोलू नये. टक्केवारी या टक्केवारी या विषयावर कोणीच काम करू नये. पारदर्शी लोकाभिमुख काम केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं रोज नाव घेतो, तर आपण काही भूमिका शिकल्या पाहिजे. उद्धव ठाकरेजींना खूप दिवसांनी उद्धव ठाकरेजींना चांगली बुद्धी कोणीतरी दिली आहे. आता या दिलेल्या बुद्धीचा चांगल्या पद्धतीने वापर करतील असं मला वाटतं. उद्धव ठाकरेजींनी या विचाराशीच फारकत घेतली होती. अयोध्येला जाण्यासाठी तयार नाही उद्धव ठाकरेजी, कारण काँग्रेसची युती केली आहे. मताचं लागून चालन करण्याकरता लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी कसा दूर आहे अयोध्येपासून, अयोध्येच्या भगवान प्रभू रामचंद्रापासून मी कसा दूर आहे हे दाखवण्याचं काम उद्धव ठाकरेजींनी केलंच आहे. कुठं गेले अयोध्येला या काळात. आणि त्यामुळं किमान आता हे सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते
खासदार आमदार बाहेर चालले आहेत त्यांना असं वाटतं की भगवान प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन काहीतरी जमेल, राजकीय फायदा घेण्याकरता आंदोलन आहे. पण आता असा काही फायदा होत नाही राजकीय. ते त्यावेळी जेव्हा अयोध्येला जाण्याकरता पूर्ण देशाच्या राज्याचा आग्रह होता तेव्हा उद्धवजी अयोध्येकडे पाहायचे नाही, बघायचे नाही. मताच्या लांगून चालण्याकरता, काँग्रेसशी जुळवून घेण्याकरता, अभद्र युती टिकवण्याकरता, विचाराच्या बाहेरची युती टिकवण्याकरता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडून उद्धव ठाकरे यांनी त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राची फारकत घेतली, दर्शनही करायला तयार नाही. आता सारं निघून गेलं म्हणून उद्धवजी पुन्हा एक चांगल्या बुद्धीनं एक चांगलं आंदोलन करतायत. त्याबद्दल आमची काही मनाई असू शकत नाही. आंदोलन करायला केलं पाहिजे, पण किमान हा विचार काही काळ टिकून ठेवला पाहिजे, काही काळ हा विचार टिकला पाहिजे. नाहीतर मला असं वाटतं कि मग केवळ राजकीय आंदोलन झालं असं नको. अच्छी बुद्धि आई, इसके लिए मुझे भी अच्छा लग रहा है. हमने वो दिन देखे हैं महाराष्ट्र ने, जब उद्धव ठाकरे जी को अयोध्या जाना था. पूरा महाराष्ट्र देख रहा था कि उद्धव जी अयोध्या जाएंगे या नहीं जाएंगे. उद्धव जी नहीं गए. वोटों की लालच में कांग्रेस के साथ युति, और कांग्रेस के नेताओं को बुरा लगेगा. कांग्रेस के साथ जो अलायंस बनाया है वो अलायंस गड़बड़ हो जाएगा अयोध्या जाएंगे तो, यह आधार पे अयोध्या नहीं गए. नवनीत राणा जैसे नेता को हनुमान चालीसा पठन करने के बाद उनको 14 दिन जेल में डाल दिया गया. 14 दिन जेल में डाला नवनीत राणा को. हनुमान चालीसा पढ़ा था, कुछ नहीं किया था. और ऐसे में उद्धव ठाकरे जी आज एक अच्छी बुद्धि से थोड़ा आंदोलन कर रहे हैं, तो ठीक है, यही बुद्धि उनकी चलती रहे. कांग्रेस के विचार उन्होंने पकड़े हैं, वोटों का लांगून चालन पकड़ा है, वोटों का तुष्टीकरण करने का प्रयास उद्धव ठाकरे जी ने किया है. अब देखते हैं कब तक ये बुद्धि टिकती है कि राज्य केवल वोट लेने के लिए या अपनी जो अच्छे अच्छे लोग हिंदुत्ववादी कार्यकर्ता छोड़ के जा रहे हैं उनके मन में कुछ भावना निर्माण करने के लिए कर रहे हैं. लेकिन मुझे लगता है ये बहुत ज़्यादा टिकने वाला नहीं है. उद्धव जी फिर कांग्रेस की राह पर ही जाएंगे.